नमस्कार. चला, आज आपण प्रभावी भाषणामागचं रहस्य उलगडूया आणि हे ज्ञान थेट येतंय टेडचे प्रमुख ख्रिस अँडरसन यांच्या ऑफिशियल गाईडमधून. म्हणजे एक उत्तम भाषण नक्की कसं तयार करायचं हेच आपण अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. टेड टॉक बघताना कधी वाटलंय का की अरे वाह, हे लोक किती सहज बोलतायत नाही का? असं वाटतं जणू काही ते तयारी न करताच बोलतायत. पण खरं सांगू, या सहजतेमागे ना एक जबरदस्त पद्धत आहे आणि आज आपण तीच पद्धत शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून. प्रत्येक प्रभावी भाषणाचा पाया असतो एक साधा नियम, आणि तो म्हणजे एका वेळी फक्त एकच कल्पना. तर ही मूळ कल्पना म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही तुमच्या भाषणाची जान आहे. विचार करा की तुम्ही श्रोत्यांना एक भेट देत आहात, एक असा संस्मरणीय संदेश जो त्यांना आठवेल. जर भाषण संपल्यावर त्यांना तो संदेश आठवत नसेल तर याचा अर्थ आपलं भाषण तितकंसं स्पष्ट नव्हतं. अगदी सरळ आहे. म्हणूनच हे सूत्र अगदी मनात पक्क करून ठेवा. एक भाषण बरोबर एक कल्पना. एकाच गोष्टीवर जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हाच त्याचा प्रभाव खरंच जबरदस्त होतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, भाषणाची सुरुवात स्वतःबद्दल सांगून करू नका. लोकांना तुमच्या पदव्यांमध्ये किंवा तुम्ही कोण आहात यात खरं तर काही रस नसतो. त्यांना रस असतो त्यांच्या समस्यांमध्ये. म्हणून बोलायचं असेल तर त्यांच्या अडचणींवर बोला. बघा ते कसे लगेच कनेक्ट होतात. ठीक आहे, तर आपली मुख्य कल्पना ठरली. आता प्रश्न येतो की या कल्पनेभोवती एक प्रभावी भाषण कसं उभं करायचं? चला तेच पाहूया. हे बघा, 2 प्रकारची भाषणं असतात. एक जे गोंधळात टाकतं, कारण ते एकाच वेळी 20 वेगवेगळ्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करतं. आणि दुसरं जे लोकांना आपल्याशी जोडून घेतं, कारण ते श्रोत्यांना एकाच प्रवासावर घेऊन जातं. त्यामुळे अनेक गोष्टी सांगून गोंधळ घालण्यापेक्षा एका कथेवर, एका प्रवासावर लक्ष केंद्रित करा. श्रोते शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहतील. आणि हा प्रवास कसा असावा? त्याची एक सोपी रचना आहे. सुरुवात करा समस्येपासून. अशी समस्या जी श्रोत्यांना महत्त्वाची वाटते. मग सांगा की असं का घडतंय. तुमची अंतर्दृष्टी द्या. त्यानंतर त्यावर एक उपाय सुचवा. विचार करण्याची एक नवीन पद्धत. आणि शेवटी एक स्पष्ट सार द्या की आता ते स्वतः काय करू शकतात. हा जो समस्येपासून उपायापर्यंतचा प्रवास आहे ना, तोच तुमचं भाषण लोकांच्या लक्षात ठेवायला मदत करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आकडेवारी आणि तथ्य लोकांच्या लक्षात राहत नाहीत. काय लक्षात राहतं? कथा, गोष्टी. म्हणून तुमच्या कल्पनांना नेहमी कथेची जोड द्या. बघा त्या कशा आपोआप जिवंत होतात आणि लोकांच्या मनात घर करतात. आणि हो, स्लाइड्सबद्दल इथे एकच नियम आहे, जेवढं कमी तेवढं चांगलं. स्लाइड्स या तुमच्या बोलण्याला सपोर्ट करण्यासाठी असतात, श्रोत्यांना वाचायला लावण्यासाठी नाही. त्यामुळे एक स्लाइड, एकच कल्पना, बस. तुमच्या भाषणाचा शेवट कसा करता हे खूप महत्त्वाचं आहे. फक्त धन्यवाद म्हणून भाषण संपू नका. त्याऐवजी श्रोत्यांना एक असा विचार द्या, एक असा निष्कर्ष द्या जो त्यांच्यासोबत कायम राहील, जो त्यांना विचार करायला लावेल. ओके, आता आपण येतोय शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तुमची कल्पना तयार आहे, रचनाही ठरली आहे, पण आता ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं? म्हणजे त्यांच्याशी एक मानवी नातं कसं जोडायचं? सगळ्यात पहिला नियम, माणसासारखं बोला. हो, अगदी बरोबर ऐकलं. कोणतीही पुस्तकी जड भाषा वापरू नका. जसं तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलताना अगदी तसंच बोला. यामुळे एक आपलेपणा निर्माण होतो. आणि खरे रहा, प्रामाणिक रहा, कारण प्रामाणिकपणामुळेच विश्वास निर्माण होतो. तुमचे खरे अनुभव, तुमच्या चुका, तुमची धडपड हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा श्रोते तुमच्याशी खऱ्या अर्थाने मनापासून जोडले जातात. आता एक मोठी चूक जी बरेच जण करतात, ते शब्द पाठ करतात. असं करू नका. स्क्रिप्टचा नाही तर तुमच्या भाषणाच्या रचनेचा सराव करा. उत्तम वक्ते रोबोटसारखे का वाटत नाहीत माहितीये? कारण ते शब्द नाही तर भाषणाचा प्रवाह लक्षात ठेवतात. आणि म्हणूनच त्यांचं बोलणं इतकंच सहज आणि नैसर्गिक वाटतं. आणि बोलण्याचा वेग लक्षात ठेवा. हळू बोलणं हे प्रभावीपणाचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही हळू बोलता तेव्हा तुमचा आत्मविश्वास दिसतो आणि तुमचं बोलणं लोकांना स्पष्टपणे कळतं. जे घाबरलेले असतात ना, तेच खूप वेगाने बोलतात. तसंच थांबायला शिका. शांततेचा योग्य वापर करणं ही एक कला आहे. एखादं महत्त्वाचं वाक्य बोलल्यानंतर थोडंसं थांबा. यामुळे लोकांना तुम्ही काय म्हणालात यावर विचार करायला वेळ मिळतो आणि तुमच्या शब्दांचा प्रभाव वाढतो.
चला आता आपण ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडूया आणि एका उत्कृष्ट भाषणाचं अंतिम ध्येय काय असतं ते समजून घेऊया. हा एक अंतिम मानसिक बदल आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, एका चांगल्या भाषणाचा उद्देश केवळ माहिती देणं नसतो. नाही, त्याचा खरा उद्देश असतो लोकांच्या मनात एक मानसिक बदल घडवून आणणं, जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलणं. तर थोडक्यात काय शिकलो आपण? पहिलं, एक उत्कृष्ट भाषण म्हणजे एक स्पष्ट कल्पना जी एका भेटीसारखी दिली जाते. दुसरं, चांगली रचना, कथा आणि प्रामाणिकपणा यामुळे ते भाषण लक्षात राहतं. आणि तिसरं, सोपे व्हिज्युअल्स, आत्मविश्वासाने भरलेला बोलण्याचा वेग आणि योग्य सराव यातूनच एक प्रभावी सादरीकरण तयार होतं. खरं तर हेच आहे त्यामागचं रहस्य. आणि आता जाता जाता एक प्रश्न, अशी कोणती एक कल्पना आहे जी जगाने ऐकलीच पाहिजे असं वाटतं? ती कल्पना कोणती आहे जी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे यावर नक्की विचार करा.